पवारसाहेब हे आमचे सगळ्याचे लाडके नेते आहेत. आम्ही माननीय पवारसाहेबांनी सदिच्छा आमच्या लोकसभेनंतर ज्या ज्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणाने लोकसभेत काम केलं अशा माणसाला ते भेटतात, बोलतात. मला त्याच्यापैकी मी एक घटक आहे जो कालच्या लोकसभेमध्ये प्रामाणिकपणानं महाविकास आघाडीचं काम केलं आहे, म्हणून साहेबांनी मला भेटायला बोलवलं. विधानसभा निवडणुकांमध्ये देखील आपण निवडणूक लढू शकता अशी एक चर्चा असं ऐकायला मिळते. या संदर्भात काही चर्चा झाली का? नाही, झाली ना. मी तसा मी 2017ला जिल्हा परिषद सदस्य म्हणून या ठिकाणी काम केलं आहे. मी मार्केट कमिटीवर काम केलं, पंचायत समितीवर काम केलं आहे, अंबाजोगाईचा पंचसमितीचा उपसभापती म्हणून काम केलं आहे. तर त्या दृष्टीनं मी आगामी विधानसभेचा आता मी प्रमुख दावेदार महाविकास आघाडी आणि काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष असल्यामुळं मी प्रमुख दावेदार म्हणून त्या ठिकाणी काम करतो. राष्ट्रवादीतून की काँग्रेसमधून निवडणूक लढवायला आवडेल? मी काँग्रेसचा जिल्हाध्यक्षच आहे आणि महाविकास आघाडी आहे. साहेब बी मोठे मनाचे आहेत, पवारसाहेब बी मोठे मनाचे आहेत आणि काँग्रेसनंही माझं परळी विधानसभा ही आमच्या खासदार आदरणीय रजनीताई पाटील असतील, आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले साहेब असतील, रमेश चेन्नीथला साहेब असतील, या सर्वांनी काँग्रेससाठी ही जागा परळी जागा मागितलेली आहे. मी साहेबांकडे हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.